मुंबईत देखील आता नाशिक सारखंच कॉर्पोरेट जिहाद होतंय का, त्याची पुनरावृत्ती झाली आहे का असा सवाल उपस्थित झालाय। कारण भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांचा कॉर्पोरेट जिहादचा आरोप समोर आलाय। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ सुरू आहे। मोबाईलद्वारे छळ केल्याप्रकरणी अशरफ सिद्दीकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो त्यानं पाठवले। या मुलाखतीला आलेल्या मुलींचे नंबर घेऊन तो टार्गेट करायचा। मुंबईच्या आगरीपाडा पोलिसात पीडित तरुणीकडून गुन्ह्याची नोंद झाली आहे, तर अश्लील मजकूर पाठवून तरुणीचा मानसिक छळ केला जायचा। त्यामुळे नाशिकमधलं जे कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आहे TCSचं, त्याच सारखं मुंबईत देखील आता हे घडतंय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण मेरी बेटी पिरामल टावर में काम करती थी टेली कॉलिंग का। वहाँ पे एक लड़का था अशरफ सिद्दीकी करके, उसने उसका नंबर आफ्टर जॉब, जब जॉब चले गई उसके बाद उसने उसका नंबर निकाला। ऐसे 3-4 लड़कियों का नंबर निकाला। वो तीनों चारों लड़कियाँ हिंदू हैं। उनको नंबर निकाल के उनको गंदी गंदी वीडियो भेजना, उनसे गंदी चैटिंग करना, उनको शारीरिक संबंध बनाने के लिए फोर्स करना, ये सब हरकतें चालू थी। आज 3 दिन के बाद जब बेटी ने मुझे बताया तो हम लोग पुलिस स्टेशन आए और उसके अगेंस्ट में FIR हो गई है और वो लड़की को अरेस्ट कर लिया। एकच मुलगी नाहीये, अशा 4-5 मुलींबरोबर त्याने हा फ्रॉड, किमान आता आमच्या लक्षात आलाय तो फ्रॉड व्हॉट्सअप याच्या माध्यमातून वगैरे, पण नेमकं ह्याने आधी मुलींच्या मानसिकतेबरोबर शारीरिक छळणूक केली आहे का, आर्थिक छळणूक केली आहे का, हेही तपासणं भाग आहे। जेव्हा तिचा पालक मुलीचा येतात आणि कंप्लेंट करतात, त्या क्षणाला त्यांनी जो काम केलंय ते कौतुकास्पद आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे हिच्याकडून। शिल्पा, नाशिकमधल्या या आरोपींची मोडस ऑपरेंडी अशीच काहीशी मुंबईमध्ये देखील घडली आहे, त्यामुळे नाशिकचेच धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले असं म्हणायचं का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर नाशिकचं जे प्रकरण आहे त्याचीच पुनरावृत्ती मुंबई शहरामध्ये देखील होताना पाहायला मिळते की काय, अशी घटना आता समोर आलेली आहे। विशेष म्हणजे टेलिकॉलर जी कंपनी आहे, या कंपनीमध्ये हा तरुण आणि तरुणी कामाला होती। हा जो मुस्लिम तरुण आहे तो टेलिकॉलर कंपनीमध्ये ज्या मुलाखतीसाठी मुली येतो, त्या हिंदू मुली, त्यांना हा अश्लील मेसेज पाठवायचा, त्याचबरोबर काही फोटो देखील पाठवायचा आणि या मेसेजमध्ये तो मला हिंदू मुली आवडतात अशा प्रकारचे त्यांनी हे मेसेज केलेले आहेत। 19 वर्षीयाची ही जी तरुणी होती, त्या तरुणीने थेट आगरीपाडा जे पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवून घेतलेला आहे आणि जो हा आरोपी आहे त्याला अटक देखील केलेली आहे। विशेष म्हणजे हा मुस्लिम जो तरुण होता तो कंपनीमध्ये आलेल्या अनेक मुली होत्या, त्यांना त्याने अशा अश्लील प्रकारचे मेसेज केलेले आहे, काही फोटो देखील पाठवलेले आहे, त्यांचा मानसिक छळ केल्याचं हे प्रकरण सध्या समोर आलेलं आहे। एकीकडे नाशिकचं आपण प्रकरण पाहिलं तर आता मुंबईमध्ये देखील याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते। मात्र आता या आरोपीला नेमके पोलीस कशा प्रकारची कठोर कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विशेष म्हणजे ही तरुणी फक्त एकच नव्हती, तर 3 ते 4 तरुणींना त्याने अशा प्रकारचे मेसेज पाठवलेले आहे, त्यांचा मानसिक छळ केल्याची घटना असेल किंवा प्रकार असेल तो देखील समोर आलेला आहे। या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलेली आहे। मात्र आता पुढे जाऊन या आरोपीवर नेमके पोलीस कशा प्रकारची कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।